सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मो सुमंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जेतुशासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरं वंदे चंद्रप्रभु सागरम। दोन्ही हात वर करायचं आणि जयकार द्यायचं। जय हो पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। जय बोलो आचार्य चंद्रप्रभु सागर जी महाराज की। सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देव, सदा ममात्मा विदधातु देव। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू दे। आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानीजनांच्या प्रती आदर प्रमोद भाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे। अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी घेऊन उपस्थित सद्धर्म भव्य जीव। चित्ता चिंता द्वयोर्मध्ये बिंदु मात्र विशेषतः। चित्ता चिंता द्वयोर्मध्ये बिंदु मात्र विशेषतः। चित्ता दहती देहं च चिंता दहती आत्मनः। चिंता आणि चिता म्हणजे अग्नी, ह्या दोन्ही मध्ये फक्त एक बिंदूचा फरक आहे, एक अनुस्वाराचा फरक आहे। पण चित्ता आत्म्याला शरीराला दहन करते, जाळते, परंतु चिंता जी असते ती आत्म्याच्या स्वभावाला, आत्म्याच्या स्वरूपाला ती जाळत असते। कारण आत्मा हा वास्तविक अशरीरी आहे आणि अशरीराला अमूर्तिकला जाळतो कसं, हा तुमच्यामध्ये प्रश्न पडेल म्हणून मी बोलतानाच सांगितले की आत्म्याच्या स्वरूपाला आणि आत्म्याच्या स्वभावाला नष्ट करण्याचं, जाळण्याचं काम चिंता करत असते। चिंता एकाच पर्यायातल्या शरीराचा नाश करते, पण चिंता शाश्वत स्वरूपी असणाऱ्या आत्म्याच्या गुणांना, आत्म्याच्या शक्तीला, आत्म्याच्या स्वरूपाला,
आत्म्याच्या स्वभावाला ती क्षीण करत असते, ती जाळत असते, नाश करत असते. आणि म्हणून चित्तेपेक्षा चिंता अधिक दाहक असते. दिसणाऱ्या वस्तूला जाणं फार महत्वाचं नाही, पण न दिसणाऱ्या वस्तूला जाणणं फार ताकदवान असते. म्हणून आपण विचार केला पाहिजे. आणि या एकाच विचाराचा अभाव माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये असल्यामुळं आपण वास्तविक जे करा लागलोय, जे वागा लागलोय, जे जीवनामध्ये आपण जीवनाला समजावून घेतलोय, ते खरोखर उपयोगमय आहे का, काय अनुपयोग आहे? उपयोग, दुरुपयोग आणि सदुपयोग. उपयोगाचे 3 भेद आहेत. कुठले कुठले? एक आहे उपयोग, जोरात सांगा. दुसरा आहे जोरात सांगू की. दुसरा दुरुपयोग आणि तिसरं सदुपयोग. उपयोगामध्ये फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला जातो, इतरांचा विचार केला जात नाही. दुरुपयोग स्वतःचाही घात करतो आणि दुसऱ्यांचाही घात करण्यासाठी मग तन, मन, धन आणि विचार या चोरीमध्ये आपण चिंतन करतो. जे तन, जे मन, जे धन आणि जे आपले विचार फक्त स्वतःसाठीच आपण वापरतो त्याला उपयोग म्हणतात. ज्याच्या वापरण्यामुळं स्वतःचंही नुकसान व्हायला लागले आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचं नुकसान व्हायला लागले त्याला दुरुपयोग म्हणायचं. आणि ज्याचा उपयोग केल्यानंतर स्वतःबरोबर इतरांनाही त्याचा फायदाच होतो, लाभच होतो, त्याला सदुपयोग म्हणायचं. आपण आपल्या जीवनात विचार केला पाहिजे की ज्याच्यासाठी मी जगायला लागलोय, जे जगायला लागलोय ते वास्तविक मी उपयोगमय जगायला लागलोय, दुरुपयोगमय जगायला लागलोय, काय सदुपयोगमय जगायला. एखाद्या वेळेला सदुपयोगमय नाही जगला तर राहू दे, पण किमान दुरुपयोगात तर आपण जगता कामा नये. उपयोगात जगा, निदान स्वतःसाठी तर जगा, इतरांच्यासाठी राहू दे. म्हणून जैन धर्माचा खरा अर्थ काय? जैन धर्माचा खरा अर्थ आहे भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, मित्र नहीं बन सकते तो तुम शत्रु बनकर मत रहना, फूल अगर तुम बन ना सके तो कांटे बनकर मत रहना, अमृत किसी को पिला न सके तो जहर किसी को मत देना. जैन धर्माचा खरा अर्थ हाच आहे. माझ्यामुळं चांगलं गुणाचं नाही झालं तर राहू दे, किमान वाईट तर होऊ नये याच्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे. मी कुणाच्या जीवनात फूल होऊन नाही गेलो तर चालेल, पण काट होऊन तर मी कुणाच्या जीवनात जाणार नाही. एखाद्या भुकेल्याला मी पाणी पाजलो नसलं तर चालेल, पण कोणाला विष तर माझ्यामुळे देता येऊ नये याच्याकडे लक्ष येणं हेच खरं मानवतेचा आणि जैनत्वाचा अर्थ. पण आज वर्तमान काळ असू दे, भूतकाळ असू दे, सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलो तर सगळी लोक महत्वाकांक्षी झाले, सगळी लोक महत्वाकांक्षी झाले आणि सत्य असत्याचा कोणताही विचार न करता, योग्य अयोग्याचा विचार न करता, पुण्य पापाचा विचार न करता, लाभ अलाभाचा विचार न करता फक्त स्वार्थ आणि स्वार्थ आणि स्वार्थ इतकं जीवन भरभटलेलं आहे. आणि त्या स्वार्थी जीवनामध्ये ऐकायला का झोपायलाय? ऐकायलाय? त्या स्वार्थी जीवनामध्ये भावना आणि कर्तव्य या दोन्हीतला फरक न करता आम्ही इतकं वाहत चाललोय की नेमकं माझ्या जीवनाचा अर्थच मला कळला नाही. 2 गोष्टी असतात राजू पाटील, एक भावना आणि एक कर्तव्य.
आयुष्यात त्या दोनच गोष्टी, एक तर माणूस भावनिक होऊन जगतो, नाहीतर एक तर कर्तव्यनिष्ठ होऊन जगतो. भावना माणसाला नाजूक बनवते, ठिसूळ बनवते आणि चुकीचा मार्ग दाखवते, आणि कर्तव्य माणसाला मजबूत करते. कर्तव्य माणसाला कार्यक्षम बनवते. कर्तव्य माणसाला योग्य दिशा दाखवते. कर्तव्यामध्ये रागद्वेष नाही, भावनेमध्ये रागद्वेष. भावनेमध्ये माझा आणि तो त्याचा होऊ शकतो, कर्तव्यामध्ये फक्त तत्वच दिसतं, त्याच्यात कुठलंही काहीही नसतं. आज प्रत्येक जण आपल्या आपल्या विचारामध्ये एवढा मग्न झालेला आहे, पण माझा विचार माझा फायदा करणार आहे काय, खरा विचार माझा फायदा करणार आहे, जनमत महत्वाचं आहे काय जिनमत महत्वाचं आहे. जनवाणी वाचायला, जनमत वाचायला, जनमत समजावून घ्यायला आमच्याकडे आयुष्य पडलंय, पण जिनवाणी ऐकायला, जिनेंद्र भगवंतांचं मत समजावून घ्यायला, जिनेंद्र भगवंतांचे विचार समजावून घ्यायला आमच्याकडे 24 तासातले 5-10 मिनिटं सुद्धा आमच्याकडे वेळ नाही. कारण आम्हाला जिनवाणीपेक्षा जनवाणी आणि तेच महत्वाचं वाटतं, म्हणून आम्ही भावनिक व्हायला लागलो. पण भावना माणसाला नाजूक करते, ठिसूळ बनवते आणि खऱ्या मार्गापासून बाजूला घेऊन जाऊ शकते. पण कर्तव्य माणसाला तत्वापासून, नीतीपासून कधी बाजूला घेऊन जात नाही. एक अत्यंत प्रभावशील व्यक्तिमत्व जे भारतामध्ये वर्तमानमध्ये त्याचं नाव जरा प्रगटित झालं, इतिहासाच्या काही पानावर त्यांचे नाव अधोरेखित झालं, पण वास्तविक असा जर व्यक्ती सुरुवातीच्या काळातच त्याच्याकडं जनमत पण होतं, स्वमत पण होतं, सगळं होतं, पण त्या व्यक्तीच्या हातात जर चुकून त्यावेळी जर भारत गेला असता तर आजची परिस्थिती आम्हाला जी बघायला मिळते ती बघण्यासाठी राहिली नसती. हे जातीवाद, अमुक तमुक काही नाही, असे एक व्यक्तिमत्व भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेलं, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांना लोह पुरुष म्हणलं जातं. ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना म्हणजे चर्चा चालू झाली की आता भारत चालवायला कुणाच्या हातात द्यायचा, त्यावेळेला महात्मा गांधी भावनिक झाले. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी काही गोष्टींची आर्थिक मदत, काही मदत केली होती, त्यावेळी ते भावनिक झाले. पण त्या 16 जणांची जी कमिटी होती, त्या 16 जणांच्या कमिटीमध्ये मी कुठल्या पक्षाचा प्रचार करावा नाही, त्यावेळी हे बीजेपी काय नव्हतंच. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा काँग्रेसमध्येच होते. नाही तुम्ही म्हणणार महाराजजी माझी कुठल्या पक्ष, मी व्यक्तीला मानतो, मी व्यवस्थेला मानतो, मी व्यवस्था स्वीकारणाऱ्या व्यक्तिमत्वाला मानतो, मी कुठल्या नावाला मानत नाही. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेस पक्षात होते आणि 16 पैकी ऐकायला 16 पैकी 15 मतं, 15 जणांचा पाठिंबा सरदार वल्लभभाई पटेलला नव्हता आणि एक फक्त स्वतःचं मत फक्त पंडित जवाहरलाल नेहरू नव्हतं. त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल कर्तव्यनिष्ठ, कॉम्प्रोमाइज नाही, अत्यंत कठोर शिस्तबद्ध जीवन प्रणाली जगणारी ती व्यक्तिमत्व. कुठं तर आत्ता भारत स्वातंत्र्य मिळालंय, यांच्या अशा कठोर आणि शिस्तप्रिय वागण्यामुळं कुठं तर फायदा होईल हा विचार न करता नुकसान कुठं होईल का असा भावनिक विचार. आणि हे काय पहिल्यापासूनच घरंदाई पैसेवान व्यक्ती आणि त्यांनी थोडं अडचणीच्या काळात मदत केलेली जाणीव
महात्मा गांधींनी ठेवले आणि भावनिक होऊन भावना वशून 15 लोकांच्या जनमताला नाकारून त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांना थोडं थांबायला सांगितलं आणि राज्यसूत्र तिकडे गेले आणि सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल आज पाकिस्तान गेलं, बांगलादेश गेलं, अफगाणिस्तान गेलं, हैदराबाद पण गेलं असतं, यांनी यात्रा करून आले ते. पण ते हैदराबाद फक्त आज भारताला जोडून आहे याचं सर्व श्रेय सरदार वल्लभभाई पटेलांना त्यांच्या कणखर वृत्तीमुळं प्रवृत्तीमुळं त्यांनी सगळ्यांचा आदेश जुगारून एका रात्रीत सगळं भारतीय सैन्य हैदराबादला नेलं. म्हणून त्यावेळेला ते वाचलं, नाही तर त्याची सुद्धा फाळणी आजच झाली असते. त्याची सुद्धा फाळणी आज झाली असते. ते सरदार वल्लभभाई पटेल वकील होते आणि त्यांनी कोर्टात गेले. भीमादादा कोर्टात गेले आणि आत जाऊन आपल्या खुर्चीवर बसतात. 2 मिनिटांमध्ये आपल्या पक्षकाराची बाजू मांडायची वेळ येते. हे कमिटी असू दे, वीर सेवा दल असू दे, महिला मंडळ असू दे, शपकराज माताजी असू दे, आमचा संघ असू दे, मला धरून सगळ्यांच्यासाठी हे उदाहरण फार महत्वाचं, फार महत्वाचं. त्यांनी ज्या वेळेला त्या कोर्टात गेले आणि आपलं मत मांडायची 5 मिनिटं वेळ होती, एवढ्यात पूर्वी तार पद्धत होती. त्यावेळी काय मोबाईल फोन मेसेज ह्या काय भानगडी सगळ्या नव्हत्या. तार पद्धत होती. एकदम तार आली आणि ती तार आल्यानंतर त्या तार त्यांनी वाचले, त्याला घडी घातले आणि तेजस खिशात ठेवलं. तेजसला नव्ह, ती तार कोण ठेवली? सरदार वल्लभभाई पटेलांनी. काय ठेवलं? तुझी तार नव्हे वायर मधली, ती पहिला मेसेज येत होती ती तार. ती तार कुठे ठेवली? खिशात कोटमध्ये घेतले. 1-1.5 तास त्यांनी आपलं सर्व व्यक्ती मत, आपल्या पक्षकाराची बाजू एवढी ठोस, एवढी मजबूत, एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडली की न्यायाधीशांना आता उत्तर काय असणार, न्यायाधीशांचा निर्णय काय असणार, हा सगळ्या जनतेला त्याच वेळेला वकिलाच्या मांडण्याच्या बाजू मिळवते. आयुष्याचा जर खरा निर्णय लागायचा असेल, आयुष्याचा खरा निर्णय उगारे बापा जर लागायचा असेल तर आयुष्यात केव्हाही न्यायाधीशाची भूमिका घेऊन जगायचं, वकिलाची भूमिका घेऊन घरी जगायचं. वकील एका पक्षाची बाजू मांडतो. गेलाय कधी कोर्टात तुम्ही? नाही गेला? जाऊ सुद्धा नका, जाऊ सुद्धा नका. कारण GS कुलकर्णी ज्यांची आज अवस्था टाटा टोयोटाचे महाराष्ट्राने सगळे काय होते त्यांनी एक कोल्हापूरला व्याख्यान केलं आजपासून 17-18 वर्षापूर्वी. आणि त्या कोल्हापूरच्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं आणि एकच चूक त्यांनी केली, अजून भोगायला लागली. आणि त्यांनी सांगितलं होतं, हे सायकलवरनं तरुण मुलांना ऐका, सायकलवरनं टेलिफोन फुसत आणि असं फुसणारा व्यक्ती आज एवढा मोठा झाला, त्याच्यावर त्याच्या आईचे संस्कार होते. त्या व्यक्तीने त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं, मी एवढं मोठं होण्याचं रहस्य काय, माझ्या आईचे एक सूत्र काय आहे. त्या आईचं सूत्र माझ्या आईने सांगितली होती, आयुष्यात असं जेवण कर, तुझा आहार, तुझं जेवण, तुझं भोजन असं ठेव की तुला पांढऱ्या कोटवाल्यांची पायरी कधी चढता कामा नये. पांढरा कोटवाला म्हणजे डॉक्टर, डॉक्टरांची पायरी कधी चढता कामा नये. आणि दुसरं, तुझी जीभ आणि तुझी बुद्धी अशी ठेव की तुला आयुष्यात कधी काळ्या कोटवाल्यांची एक पायरी चढता कामा नये. ह्या 2 पायऱ्या चढायची सवय लागली की आयुष्यातले निम्मे पैसे तिथंच जातात. कोर्टाचे आणि दवाखाने एकदा लागला तर सुटत नाही. एक गाव होतं, गाव कुठलं ऐकू ना,
कोथळी, त्या कोथळी गावात एक अत्यंत चांगला वकील होता आणि इतका पैसे मिळवला, सगळं मिळवला. त्याला विचारलं एवढे पैसे तुम्ही कसं मिळवला? तर त्यांनी सांगितले जेवढे शिरोळ तालुक्यात खुळे आहेत तेवढी सगळी माझ्याकडे येतात आणि पैसे देऊन जातात. म्हणजे कोर्टाची पायरी चढणारी ही लोक फार फार त्यांची भविष्यातली परिस्थिती बिकट असते. ती एकच. आणि न्यायाधीश वकील दोन्हीकडच्या बाजूला बसतात. न्यायाधीश मती असतो, दोघांचा ऐकतो आणि सत्याची भूमिका घेऊन निर्णय घेतो. आपल्या आयुष्यात जर कर्तव्यनिष्ठ व्हायचं असेल तर न्यायाधीश होऊन आपण जगलं पाहिजे. आणि भावनिक झालो तर एक बाजू घेऊन आमच्या आयुष्यातले निर्णय काही चुकू शकतात. कोण वकील डॉक्टर असला तर गैरसमज करू नका, पण जनरली ही सत्य, सत्याला सत्यच म्हटलं पाहिजे. आणि त्यामुळं त्या सरदार वल्लभभाई पटेलांनी एवढी चांगली भूमिका आपल्या पक्षकाराची मांडली. आणि मग तार काढली, एक चिठ्ठी लिहिली, पत्र, रजेचा अर्ज, आणि तो न्यायाधीशांच्या पुढे ठेवला. ते न्यायाधीशांनी ते पत्र वाचलं, ते अर्ज वाचला. रिंकू, कोण वाचलं? न्यायाधीशांनी ते पत्र वाचले, ते अर्ज वाचला आणि न्यायाधीशांच्या डोळ्यातून पाणी आलं. काय होतं त्या पत्रामध्ये? न्यायाधीश महोदय, मला कोर्टातून अमुक एवढ्या दिवसाची रजा पाहिजे. याचं कारण आज सकाळी माझ्या पत्नीचा स्वर्गवास झालेला आहे आणि त्याची तार मला मिळाली. ती तार अर्थ, ती तार होती तुमच्या पत्नीचा स्वर्गवास झालेला आहे आणि तुम्ही त्वरित घरी परत यावे. ऐकायला का झोपालाय? ऐकायला? न्यायाधीश म्हटल्यावर तुम्ही मगाशीच जायला पाहिजे होतं. आपण ही तारीख पुढे ढकलली असती. त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितलं, माझी पत्नी मरणं हा भावनिक विषय आहे आणि मी कोर्टाची पायरी चढायच्या अगोदर, माझ्या अंगावर काळा कोट चढायच्या अगोदर जर तार माझ्या हातात आली असती तर यदा कदाचित मी तुम्हाला अर्ज केला असता. पण मी कोर्टात आत आल्यावर मी काळा कोट घातल्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि मग मला तार आली. आता मी माझ्या पत्नीचा पती म्हणून इथं नव्हतो. तार हातात आली त्यावेळी माझ्या पक्षकाराचा वकील म्हणून होतो. आणि मी ज्यावेळी वकिलाची शपथ घेतलो होतो, वकिलाची पदवी माझ्या हातात घेतलो होतो, त्यावेळी मी शपथ खाल्लो होतो की मी माझ्या पक्षकाराची भूमिका मांडत असताना कधीही भावनिक आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करणार नाही. एवढे लोह पुरुष कर्तव्याला श्रेष्ठ समजून स्वतःच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपल्या पक्षकाराची भूमिका सक्षमपणे, स्पष्टपणे मांडणारा तो वकील, ते व्यक्तिमत्व होतं. म्हणून त्यांना लोह पुरुष म्हटलं जातं. म्हणून त्यांचे निर्णय हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली होते. एक मुलगा नाशिकचा 2010चं स्वराज फाउंडेशनचं ते हे आहे बघा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यात त्याचं भाषण आहे. महाराष्ट्राचा नाशिक जवळचा एक मराठा अत्यंत सामान्य कुटुंबातला अजय व्यक्ती, मुलगा, त्याच्या आईची इच्छा होती की माझा मुलगा कलेक्टर व्हावा. मुलांनो, मुलींनो, माझी आई म्हणते की माझा मुलगा कलेक्टर व्हावा आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांची इच्छा ती नव्हती. बाप व्यसनी, आजी धार्मिक चांगल्या विचाराची, आजी आणि आई पैसे मिळवून ठेवणार आणि पूर्वी काही तिजोरी त्यांच्या घरात नव्हती, त्या साखरेच्या डब्यात वगैरे ठेवणार आणि बाप येणार आणि ते पैसे घेऊन जाऊन सैनी करणार. एक दिवस
त्या बापाच्या अशा प्रवृत्तीला कंटाळून तो मुलगा शिक्षणासाठी घर सोडला. घरात फी सांगता पळून गेला. अय संजय पाटील ऐकलेच हा, तुम्ही लेखा बाप बुलेट देत नाही मग पळून जातो म्हणजे ते शिकायसाठी पळून गेला आणि तुम्ही म्हणताय बुलेट द्या नाही तर मी घर सोडून जातो. काय सांगायचं तर तुमचं. अरे कलेक्टर हो, अधिकारी हो, आणि बापाला बुलेट मागण्यापेक्षा बापालाच एक बुलेट कार आणून दे मग चांगलं. देणार की नाही? घेणार की नाही? आप कमाईनं बाप कमाईनं नाही. मालक वय तर म्हणा की देणार की नाही? हा, कर्तव्य आई वडिलांच्या कष्टाच्या आईची इच्छा. तो मुलगा पळून गेला, घर गाव सोडून गेला. एक तिथं 150-60 किलोमीटरवर एक महादेवाचं मंदिर मठ होतं. त्या मठात जाऊन तो तिथला निवेद खाऊन नैवेद्य खाऊन जगू लागला आणि त्या दिव्याखाली त्या मंदिराच्या उजेडात बसून तो अभ्यास करू लागला. हे सगळं बघून आमच्या उल्लेकर गुरुजी सारखे एका दयाळू माणसाला त्याची रोजची ती भूमिका बघितली आणि त्यांनी विचारलं तू कोण काय? तो नाव सांगायला तयार नाही काय नाही. तो असं का? माझी अमुक ही इच्छा आहे. मग पुण्यात माझा मित्र आहे, मला शिकायचं आहे, खरं माझ्याकडे पैसा नाही. त्यावेळी त्या उल्लेकर गुरुजी सारख्या एका धर्मात्मा माणसानं त्याला मदत केली. तो पुण्याला गेला, आपल्या मित्राच्या घरात खोलीत राहिला, मित्राची पुस्तकं घेतला, मित्राचे नोट्स वाचायला लागला. पण मित्राला अट घटला माझ्या घराकडं ही बातमी सांगायची नाही. त्या मित्राला निरोप गेले, अरे तुझ्याकडे आलाय काय माझा मुलगा? सगळीजण ते नाही आला म्हणून सांगितले. 3 महिन्यानंतर निरोप आला, त्याची आई आजारी पडले. तुला भेटला तर त्याला निरोप दे. तो गेला, निरोप आला. तो म्हणला नाही, मी डॉक्टर नाही म्हणला, मी माझ्या आईला जाऊन दुरुस्त करू शकत नाही. तो तिथंच बसून अभ्यास केला. 2-4 दिवसामध्ये पूर्व परीक्षा होती, 1 वर्षाचा अभ्यास होता आणि परत निरोप आला, तुझी आई फार सिरियस अवस्थेत आहे. तो मुलगा म्हणतोय मला घराकडे बोलवण्यासाठी तरी निरोप देत नसतील आणि खरोखरच सिरियस असेल तर मी जाऊन काय डॉक्टर नाही, मी दुरुस्त करू शकत नाही. मी माझ्या आईला तिचं स्वप्न पूर्ण करूनच भेटणार असा संकल्प करतो आणि तो परीक्षेला जातो. पूर्व परीक्षा देतो. मेन्स मध्ये त्याचं क्वालिफिकेशन तो पास होतो. मेन्स परीक्षा पुढं 5-7 दिवसात आहे आणि निरोप येतो तुझ्या आईचा मृत्यू झाला. सत्य घटना सांगालो. 2008 किंवा 9-10 स्वराज फाउंडेशनचं विजन 2009-10 CD वारणा बाजार मध्ये मिळतात, घेऊन ऐका. तो मुलगा त्या आईचा निरोप ऐकतो, खोलीत जातो, घळा 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 1 तासभर रडतो आणि विचार करतो आता आई तर मेली. घराकडे गेलो, त्या वातावरणात राहिलो तर माझ्या तोंडात आलेला घास निघून जाईल. आई गेली तर जाऊ दे, पण आईचं स्वप्न मी संपून देणार नाही म्हणतो आणि परत 1 तासानं बाहेर येतो, लायब्ररीत जातो. मुलांना सगळ्यांना वाटतंय, चिडवतात आमची मुलं मला, चंद्रभूष सागर महाराजजी RCB टीमचे माणूस म्हणून. मी RCB टीमचा माणूस नाही. मला त्या विराट कोहलीमध्ये असणारा उत्साह, त्याच्यात असणारं म्हणजे तेजस्वीपणा आवडतो. अरे मैदानावर खेळत असताना बाप मेलेला निरोप येतो आणि तरी सुद्धा तो आता माझ्या देशाला माझी गरज आहे, माझ्या खेळाला माझी गरज आहे म्हणून मेलेल्या बापाकडे सुद्धा न जाता मैदानात राहून आपल्या संघाला विजयी करण्यासाठी धडपडतो. ही त्याची कर्तव्यनिष्ठ अवस्था आम्हाला आवडते. म्हणून मी व्यक्तीला मानत नाही, त्यांच्यात असणाऱ्या गुणांना मानतो. तसं त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तो मुलगा मी आता मेन्स परीक्षा तोंडावर आले जाऊन काय करायचं म्हणतो,
आणि तो परत अभ्यास करतो, मेन्स मध्ये सुद्धा पास होतो आणि इंटरव्ह्यूला त्याचं सिलेक्शन होतं. इंटरव्ह्यू देतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याचं एकदम निकाल लागतं आणि पेपर मध्ये सुद्धा त्याचं नाव येतं की तो पास झाला आणि IAS म्हणजे कलेक्टर अधिकारी म्हणून त्याची निवड झाली. पण जेव्हा पेपरला येतं त्यावेळी त्याच्या गावातल्या सगळ्यांना अभिमान वाटतो आणि मग तो सर्टिफिकेट घेतो, गावात जातो. सगळं गाव बस स्टँडवर त्याचा सत्कार करण्यासाठी, त्याला वाजवत मिरवणूक काढण्यासाठी तयारीत राहिलेलं असतं. तो ती सगळी लोक त्याच्या सत्कारासाठी तिथं तयारीत असतात. त्याची मिरवणूक निघते तरी तो रडत नाही. घरामध्ये जातो, आईच्या फोटो पुढे जातो. आईच्या फोटो पुढं त्या IAS झालेल्या सर्टिफिकेटला ठेवतो आणि मग आपल्या आईला म्हणतो, आई तुझे निरोप सारखे येत होते पण मला तुझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, मला माफ कर. आज तू जरी नसलीस तर तुझ्या स्वप्नाच्या माध्यमातून तुझा मुलगा कलेक्टरचा झाला, त्या कलेक्टर रूपामध्ये तूच आयुष्यभर जिवंत आहे हा आदर्श दाखवण्यासाठी मी आलो नाही म्हणतो. आणि कंटिन्यूस 2 दिवस खोलीत बसून तो आईची आठवण काढून 2 दिवस रडतो. पण मधला 1 वर्षाचा काळ त्याच्या डोळ्यात एक पाण्याचा थेंब आला नसतो. माणसानं कर्तव्यनिष्ठ असेल तर तो माणूस मजबूत होतो आणि आपल्या देहापर्यंत तो जातो. माणूस नाजूक झाला, भावनिक झाला तर तो नाजूक होतो आणि मूळ कर्तव्यापासून बाजूला होतो. चांगल्या कर्तव्यनिष्ठ झालेल्या 2 व्यक्तींचं तुमच्या पुढे मी उदाहरण दिलो. भावनिक होणाऱ्या व्यक्तीचं एक उदाहरण मी तुमच्या पुढे ठेवतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. महाभारत. तुम्ही सगळीजण म्हणताय महाभारताची सुरुवात द्रौपदीच्या बोलण्यानं झाली. द्रौपदीच्या बोलण्यानं महाभारताची सुरुवात झाली नाही. महाभारताची सुरुवात फार पूर्वी झाली होती. शांतनु राजा जो भीष्माचा वडील, त्याचं प्रेम एक मत्स्य कन्यावर होतं. मत्स्य कन्या ऐकायला का झोपलं नाही? मुलांनो धर्म, संस्कृती, संस्कार आपले सगळे विचार इतक्या महत्वाचे असतात. आपण भावनिक होऊन जगण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या विचारांना सोडतो, दिसतंय त्याच्या मागे पळायला चालू करतो, पण दिसतंय तसं नसतंय म्हणून तुम्ही पण फसता. ज्या आई वडिलांनी एवढं मोठं केलं त्यांच्या उपकाराला आणि परिश्रमाला विसरतो आणि कॉलेजवर आलेल्या मुला मुलींच्या प्रेमात आम्ही पडतो. अंगावरची केस सोडून त्याचं कायच त्याचं नसते. गाडी एकाची, गॉगल एकाचा, मोबाईल एकाचा, कपडे एकाचं. ह्युमिलेशन तुम्हाला वाटते ती त्याचंच आहे वाटतंय. प्रभावित होता आणि आई वडिलांनी धर्म सोडून जाता, पण ते तसं नसतंय. लक्षात त्या मत्स्य कन्येची विवाह करण्याची इच्छा तो शांतनु करतो आणि त्यावेळेला ती विरोध करते, नकार देते. त्या नकाराचं कारण काय? तर त्या नकाराचं कारण तुला पहिला भीष्म नावाचा मुलगा आहे. पहिल्या पत्नीपासून तुला भीष्म नावाचा मुलगा आहे. मी राजीकडून राणी जरी झालो तर माझ्या पोटातून येणारा मुलगा, जन्माला येणारा मुलगा तो कायम त्याचा दास म्हणून जगावं लागेल. माझ्या मुलाला राज्य मिळणार नाही आणि त्यामुळं मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. त्या मत्स्य कन्येच्या प्रेमात प्रतीक आधी माझं प्रवचन आहे. किटली चावायलाच काय कर बसलाय इकडे. सकाळी येतोस तू, दुपारी बैल घेऊन जातोय तू. ये गेला देव, बोलव त्याला इकडे पुढे येऊन बस. हा, तर तो पत्त्या मत्स्य कन्येच्या प्रेमामध्ये एवढा वाहत जातो, तो अन्न पाणी खाया प्यायचं
सोडतो. कोण? किटलीच्या शांतनू. तू कसं मला एकदा सोडून दुसरीकडे जातोस की नाही? भावनिक होऊन तुझं कर्तव्य काय सांग? महाराजांची सेवा करणं. इकडे बघ की माझ्याकडे ती गोडायची सांग. आता महाराजजी चातुर्मासला आले. तुमच्या कोथळीतल्या किमान जैन समाजाचं कर्तव्य काय? महाराजांची सेवा करणे, मातांची सेवा करणे हे कर्तव्य. काय मित्रांच्या बरोबर काय कर्तव्य? भावना माणसाला नाजूक करतात, कर्तव्य माणसाला मजबूत करतो. तो अन्न पाणी खायचं सोडतो. कोण? शांतनो. आपल्या वडिलांची अवस्था बघून भीष्म कारण समजतो आणि भीष्म जाऊन वडिलाच्या चुकीच्या हट्टासाठी. तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक होता? तुम्ही आई वडिलांच्या चांगल्या विचारांना सोडताय, वाईट विचाराला धरताय. म्हणजे तुम्ही तो वाईट विचाराला धरला आणि तुम्ही वाईट विचाराला सोडताय. चांगल्या विचाराला तुम्ही धरतच नाही. लक्षात धरायला पाहिजे. तो काय केला? त्या मत्स्य कन्येपाशी जातो आणि विनंती करतो, माझ्या वडिलाशी तू लग्न कर, माझे वडील अस्वस्थ आहेत. भावनिक झाला. ती सांगते तू राजा होणार, माझा मुलगा तुझा दास म्हणून जगू दे. एवढेच कारण आहे म्हणतो. आणि भीष्म, गंगापुत्र भीष्म त्या गंगा नदीच्या तीरेवर जातो. आपल्या रक्त कापून तिथलं रक्त सांडतो आणि त्या ठिकाणी तो शपथ करतो की गंगापुत्र भीष्म आज हा संकल्प करतो, हा नियम करतो की मी आयुष्यात ब्रह्मचारी राहणार, हस्तिनापूरचा सेवक म्हणून राहणार आणि तुझ्या पोटातून आलेल्या मुलाला मी राजा करणार. होऊ शकत नाही. एक मत्स्य कन्याचा मुलगा कसं राज्य चालवण्यासारखा शूरवीर असू शकतो? एक भीष्मानं आपल्या वडिलाच्या चुकीच्या भावनेपोटी स्वतः भावनिक झाला. आणि तुम्हाला महाभारत सांगायची गरज नाही की तो भीष्म एवढा शूर वीर पराक्रमी असून दुर्योधनासारख्या चुकीच्या प्रवृत्तीला समर्थन द्यावं लागलं. कारण त्याच्यातलं धाडस, कर्तृत्व भावनेपोटी ठिसूळ झालेलं होतं. सगळ्या इच्छा असून सुद्धा त्याला काय करता आलं नव्हतं. कारण भावनिक होऊन दिलेलं वचन. आज तुम्ही मुलं मुली भावनिक होऊन बाहेर आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना वचन देताय. तुम्ही समाजातली काही लोक, आपले मित्रमंडळ बाहेरच्या जगामध्ये, मग राजकीय असू दे, सामाजिक असू दे, कुठल्याही जीवनात जगत असताना आपण भावनिक होतो आणि भावनिक होऊन आपल्या मूळ कर्तव्यापासून बाजूला जातो आणि नको ते वचन आणि नकोचे आपण दुसऱ्यांना शब्द देतो. आणि मूळ आपण जन्मल्यापासून ज्याच्यासाठी आपला जन्म झाला, ज्याने आपल्याला जन्माला घातलं, ज्या धर्मात आपण जन्माला आलो, ज्या देशामध्ये आपला जन्म झाला, त्या सगळ्या कर्तव्यातून बाजूला होतो आणि खोट्या महत्वाकांक्षेसाठी, भावनेसाठी आपण चुकीचे निर्णय घेत जातो आणि आपल्या आयुष्याला चुकीचं वळण लावत जातो. लक्षात ज्ञान अज्ञानामध्ये ज्यावेळी परिवर्तन होतंय त्यावेळी स्वर्गरूपी जीवन नरकरूपी जीवन होते. आणि अज्ञान ज्यावेळी ज्ञानामध्ये परिवर्तित होतं त्यावेळेला नरकरूपी जीवन स्वर्गरूपी जीवन होतं. म्हणून आपल्याला जीवन जगताना कर्तव्य आणि भावना ह्यातला फरक समजावून घेऊ. कशासाठी माझा जन्म झाला? चालणं, भटकणं आणि प्रवास करणं याच्यामध्ये अंतर आहे. ऐकायलाय? सूत्रसंचालन करणारं मंडळ काय? 3 आहेत: चालणं, भटकणं आणि प्रवास करणं. याच्यात अंतर आहे. क्रिया तिन्हीच्या एकच आहे.
तिन्ही क्रियेमध्ये एकच व्यवस्था आहे, पाय चालायला लागले, पण त्याच्यात अंतर आहे. चालण्यामध्ये स्वार्थ असू शकतो, भटकण्यामध्ये ध्येयच असत नाही, पण प्रवासामध्ये एक ध्येय निश्चित असतं. ध्येय निश्चित असतं, मला इथं जायचं म्हणताना पाळलेल्या कुत्र्याला आणि गावात फिरणाऱ्या कुत्र्याला अंतर आहे. हे भटकी कुत्रे आहेत म्हणतात आणि हे पाळलेलं आहे, त्याला सोडले की परत तिथंच येणार. आणि भटकी कुत्री कुठला रस्ता चांगला दिसेल, कुठं चांगलं मिळेल तिकडे जातात. त्यांच्या आयुष्यात ध्येय नसतं. आपल्याला मनुष्य जन्म, जैन कुल, भारतासारखा पवित्र देश, संस्कृती हे सगळं मिळालंय. आपलं आयुष्य भटकायचं नाही, आपल्याला चालायचं नाही, आपल्या आयुष्याचा काय करायचं आहे, प्रवास करायचा आहे. आणि तो प्रवास वयाच्या 13व्या 14व्या वर्षी तो प्रवास त्या सुमंगला न फायनल केलेला होता की माझ्या आयुष्यात मला दीक्षा घ्यायचा आहे आणि मला समाधी साधायची. तो प्रवासाचा निश्चय, त्या प्रवासाची सुरुवात वयाच्या 13व्या 14व्या वर्षी त्या सुमंगला नावाच्या त्या भव्य जीवानं सुरू केला. पण ते प्रवास करत असताना वाटत अडचणी आल्या. काही वेळेला आई वडिलांच्या भावनेपोटी स्वतःच्या कर्तव्याला बाजूला ठेवून भावनिक होऊन सांसारिक वैवाहिक जीवनामध्ये पडण्याची वेळ आली. पडले नाही, पाडलं गेलं, पण ते पडत असताना सुद्धा त्या संसारामध्ये चालत असताना माझा शेवटचा प्रवास आणि प्रवासाचा फुल स्टॉप कुठं करायचा आहे हे त्यांनी विसरलं नाही. घार उडे आकाशी लक्ष त्याचे पिलापाशी. कुठेही जगात फिरा, काहीही करा, मूळ ध्येय, मूळ लक्ष, मूळ विचार, मूळ तत्व त्याच्याची कधी आपण कॉम्प्रोमाइज करायचं नसते. अनेक सुख दुःख, अनेक संकट त्यांच्या जीवनात माताजींच्या आलं, पण शेवटी त्या आपल्या धर्माच्या विचारांना, सम्यक्त्वाच्या विचारांना कधी त्यांनी तडजोड केली नाही. आणि मग शिखरजीचा प्रवास सन्मती संस्कार मंचच्या वतीनं चालू झाला. आणि त्या प्रवासात हेरवाडे बाई सुमंगला हेरवाडे त्या प्रवासात आल्या. आणि त्या प्रवासात आमची आणि त्यांची जी ओळख झाली, ते प्रवासातले यात्रेकरू, त्या यात्रेकरूचं नातं एक मुलाच्या आणि आईच्या नात्यामध्ये परिवर्तित झालं. तेच नातं माझी दीक्षा झाल्यानंतर गुरु आणि शिष्याच्या रूपामध्ये परिवर्तित झालं. मी ऐलक होतो, त्यांना वारंवार दीक्षेची अनुमोदना, प्रेरणा देणार आणि त्यावेळेला त्यांची दीक्षा घेण्याची इच्छा झाली. पण मी ऐलक होतो आणि मला हरिका दीक्षा देण्याचा अधिकार नव्हता. आणि आचार्यश्री सन्मती सागर महाराज दीक्षा देत नव्हते. त्यांचा नियम होता की हरिका दीक्षा मी देणार नाही. परत प्रवासाची सुरुवात नव्या जोमानं करायची, परत अडथळे. त्यावेळी मी माताजींना एकच वाक्य सांगितलं होतं. आचार्यश्रींनी मला दीक्षा घेताना एकच वाक्य गंज वासोदामध्ये सांगितलं होतं, दीक्षा कहाँ ले रहे हो इसका विकल्प मत करना, दीक्षा क्यों ले रहे हो इसको जीवन में कभी भूलना नहीं. एक वाक्य मला माझ्या आचार्यजींनी सांगितलं होतं, तेच मी सांगितलं. सन्मती सागर महाराज जरी दीक्षा देणार नसले तर त्यांच्या संघात आता शीतल सागरजी बालाचार्य, आम्ही सगळ्यांच्याबरोबर चर्चा करून ती दीक्षेची तयारी झाली. आणि माताजींना आम्ही त्या ठिकाणी प्रेरणा सगळ्यांच्याकडनं मिळाली. आणि त्याच सुमंगला हेरवाडे श्रुत पंचमीच्या दिवशी तुमच्याच शेजारच्या गावामध्ये निमशिरगावमध्ये त्यांची दीक्षा झाली. आणि त्यांचं नाव श्रुत मती झाले. आणि भावनेला
परत पूर्णविराम, भावनेला परत पूर्णविराम आणि परत कर्तव्याची. आणि 2012ला वयाच्या 12व्या-13व्या वर्षी जे बीजारोपण हृदयरूपी शेतामध्ये वैराग्याचं बीज पेरलं गेलं होतं, त्या बीजाचं अंकुर तर फुटले होते, पण मध्ये या संसारातल्या परिवारची शेरड, मेंढर, जरा ती पालवी फुटणार त्याला येऊन खाणार, जरा पालवी फुटणार त्याला येऊन खाणार. यामुळं त्या वैराग्याचं जे वृक्ष होतं ते उगवलं तर होतं, पण त्याचं वृक्षामध्ये रूपांतर झालं नव्हतं. आणि मग त्यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःचा निर्णय ठाम केला आणि मग त्या वैराग्य रूपी, त्या संस्कार रूपी झाडाला, त्या पालवीला परत दृढतेचं कंपाऊंड घातलं, दृढ केलं. आणि मग ते कधी कधी त्या संसारातले पती असू दे, मुलगा असू दे, मुलगी असू दे, सून असू दे, जावई असू दे, ही सगळी मेंढरच आहे. ही ती पाला काय येणार, पण यांनी स्वतःला एवढं दृढ कंपाऊंड करून घेतलं होतं. त्या मेंढरांना, त्या परिवारातल्या लोकांना ते कंपाऊंड तोडून, बॅरिकेडिंग तोडून त्या वृक्षाला खायचं धाडस झालं नाही. आणि ते रोप हळूहळू वाटलं आणि 2009 सालाला त्याला लागलेली फळं, दीक्षेची फळं, वैराग्याची फळं ते खायला चालू केले. आणि तो आनंद एक वेगळ्या रूपामध्ये, तो आनंद एक चांगल्या रूपामध्ये दिसू लागला. आणि गेले 2009 पासून आजपर्यंत गेले 17 वर्ष त्या फळाचा आनंद घेत 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 नावरूपी असणारी श्रुतमती, भावरूपी श्रुतमती म्हणजे बुद्धी झाली. मी एवढ्यासाठी सांगायला लागलोय, द्रव्य श्रुत भरपूर असतं, पण समाधीची भावना, समाधीची दृढता ज्याच्या जीवनामध्ये दृढ असते तेच वास्तविक भावश्रुत असतं. आणि ते द्रव्य श्रुत, नाव श्रुतमती, ते भाव श्रुतमती झाल्या. आणि त्यांच्या मनामध्ये एक घटना घडल्यानंतर ती मी तुमच्या पुढे मांडू शकत नाही. त्या गोष्टीमुळे एवढं वैराग्य आलं की आपले कोणी नाही, कुणाचे नाते सारे फुकाचे. मग शारीरिक नातं असू दे, धार्मिक नातं असू दे, ज्याच्या विश्वासानं आपण जग जगतो तोच विश्वास कमी होतो. त्यावेळेला जगण्याची आणि खोट्या जगण्याची इच्छा संपते. आणि त्या श्रुतमती माताजी भगवंतांच्या पुढे जातात आणि कर्तव्याचं पालन करत 12 वर्षाची सल्लेखना घेतात. कुठलं प्रदर्शन नाही, कुठलं आडंबर नाही, काही नाही. आणि त्या 12 वर्षाची साधना गुप्तपणे 10-11 वर्ष स्वतःची साधना, स्वतःच्या मनाची तयारी, स्वतःच्या आत्म्याची तयारी, स्वतःच्या शरीराला त्या पद्धतीनं 1 आहार 1 उपवास, 2 उपहार 1 उपवास, षटरस त्याग, वार व्रत सगळं करून त्या जिभेला आणि त्या शरीराला पूर्ण 11 वर्षामध्ये आपल्या ताब्यात ठेवतात. आणि मग शेवटचं 1 वर्ष राहिल्यानंतर गुरूंच्या पुढं, महाराजांच्या पुढं, आमच्यासारख्यांच्या पुढं निवेदन करतात, माझे 11 वर्ष पूर्ण झाले आणि मला आता 1च वर्ष शिल्लक आहे. ऐकायला का झोपालय? मी स्वतः माताजींना म्हणलो, माताजी अजून शरीर तुमचं चांगलं आहे, अजून तुमचं शरीर चांगलं आहे आणि तुम्ही एवढा निर्णय का घ्यायला लागलाय? तर म्हटले, हा निर्णय आचार्यशी 11 वर्षापूर्वी झालेला आहे. आता फक्त 1 वर्ष राहिले. आता मला तुमच्यासारख्या वैरागी गुरुची, आद्य गुरुची, मी चुकत असेल, मी चुकताना गुरु म्हणून मला शिक्षा देणारा आणि माझ्या
शरीर नाजूक झाल्यानंतर एक मुलगा म्हणून माझी काळजी करणाऱ्या, वेळ पडल्यानंतर मुलाचं नातं आणि वेळ पडल्यानंतर गुरुचं नातं, दोन्ही नात्याचं परिपूर्ण पालन करणारं व्यक्तिमत्व माझ्या जीवनात फक्त तुम्ही एकटाय. आणि म्हणून मी आज तुमच्या पुढं श्रीफळ चढवतो आणि मला निर्यापकचार्य म्हणून तुम्हाला मी निवडतो. आणि मला माझी समाधी करण्यासाठी मला आता तुमची गरज आहे. हे सेवेला मुलगा म्हणून गरज आहे. आणि मी चुकताना, मी कुठे तर माझ्या गोष्टीत चुकत असलो तर गुरु म्हणून माझं कान पकडून मला कठोर शब्दात समजावून सांगणारा, मला नुसता गुरु नको आहे, मला समजावून घेऊन माझ्या भावनेला समजावून मला सांगणारा माझा मुलगा पण पाहिजे. आणि मी तुमच्या पुढं श्रीफळ चढवतो. मी म्हटलं माताजींना अजून शरीर चांगलं आहे. त्यावेळी माताजी म्हणतात, माताजी हे माझ्या गुरूंची भावना बोलते. तुम्ही कर्तव्यनिष्ठ आहात, तुम्ही प्रवचन सांगता. भावना माणसाला नाजूक करते आणि कर्तव्य माणसाला मजबूत करतं. मला तुमच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ गुरुची, कर्तव्यनिष्ठ शिष्याहून जगताना जसा अभिमानानं जगलो तसं माझा मृत्यू महोत्सव सुद्धा मला कर्तव्यनिष्ठ करायचा आहे. भावनिक होऊन आता परिवार, हे जग आणि हा संघ आणि कुठल्याही माझ्या सांघिक व्यवस्थेत मला न पडता मला आता कर्तव्यनिष्ठ व्हायचं आहे, कठोर व्हायचं आहे. आणि मला तुम्ही सल्लेखना द्या. आणि माझी आजीच्या प्याला गेल्या बघते तुम्ही जा बिस्किट आणून दे. कर्तव्यनिष्ठ होऊन मला आता आजीला काय बिस्किट आणून द्यायचं. मला आता माझी समाधी, मला हे तिची आजी कोण आहे बघ, हातवर काही पाटल्या घेत नाही, हातवर कर, सगळे डिस्टर्ब करायला नको. हा, आणि मग मला आता माझी समाधी साधायचा आहे. मला माझा जीवनाचा प्रवास ऐकायला नाही. ज्या माझ्या आयुष्याची सुरुवात प्रवासाच्या रूपात चालू झाली, मधी संसाराच्या भावनेत मी भटकलो, माझा रस्ता चुकला. पण परत मी आता प्रवासाच्या रस्त्यावर आलोय आणि त्या प्रवासाचा शेवट मला करायचा आहे. आणि तुमच्या चरणामध्ये, आणि तुम्ही सांचीला त्या गावामध्ये एक एक शिष्य अट घालतात, या गावात, ह्या क्षेत्रावर. पण माताजी म्हटल्या, तुम्ही मला जिथं सल्लेखना दिला ते गावच माझ्यासाठी सिद्ध क्षेत्रापेक्षा कमी असणार. मग मी माताजींना या कोटीचं नाव सुचवलो, आपल्या गुरूंच्या समाधी गावाचं नाव सुचवलो. तर माताजी म्हटल्या, तुम्ही किती विचार करून निर्णय घेताय. ज्या गावात आचार्य विद्यासागर आणि सन्मती सागरांच्यावर समर्पित असणारं पूर्ण गाव, आपल्या गुरूंचं समाधी स्थान, जिथं श्रुत ज्ञान 24 तास स्वतः गावात वाहतं आणि जगाला श्रुत ज्ञान देणारी एक वसंतदादांच्या नावावरचं ह्या पश्चिम महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट लायब्ररी, ग्रंथालय ज्या गावात, आणि ज्या गावात 20 ते 25, 30 लोक व्रती प्रतिभाधारी जिथं आहेत, अशा गावात तुम्ही माझ्या समाधीचा निर्णय घेतला. महाराजजी, आम्ही तुमच्या विचारापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि माझी प्रवासाचा अंत कोतीसारख्या धर्मनगरीत घेण्याचा तुम्ही निर्णय घेतला, त्याला माझी पूर्णपणे अनुमोदना आणि मी तुमच्या या निर्णयावर समर्पित आहे अशा भावना केल्या. तिथं आले. मध्ये त्यांना भावनिक करण्याचा फार प्रयत्न झाला, पण त्या श्रुतमती माताजींचा निर्णय फिक्स होता. भावना माणसाला नाजूक करतात आणि कर्तव्य
माणसाला मजबूत करतं. आपण कर्तव्यनिष्ठ सरदार वल्लभभाई पटेलांच्या सारखं, कर्तव्यनिष्ठ त्या विद्यार्थी मुलासारखं आणि आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना कर्तव्यनिष्ठ श्रुतमती माताजींच्या सारखं आपलं जीवन सगळ्यांनी जगावं. भावनिक होऊन जगला तर भीष्मासारखं शौर्य सुद्धा तुमचं काही आयुष्यात कामाला येणार नाही. म्हणून आपल्या जीवनाचा प्रवास साधना के रास्ते आत्मा के वास्ते चल रे राही चल, मुक्ति की मंजिल मिले शांति की सरसिज खिले, चल रे राही चल, चल रे राही चल. ऐकलंय? ज्ञान ही अज्ञानता तो भटकते हरि जन्म, छल कपट माया में पड़कर करते रहे हर कदम, राह हो कल्याण की हो शरण भगवान की, चल रे राही चल. साधना के रास्ते आत्मा के वास्ते चल रे राही चल. कौन है अपना यहाँ कौन पराया तू कहे, एक के आंखों में खुशियां एक के आंसू बहे, आत्म मंदिर ले चलो ज्योति से ज्योति जलो, चल रे राही चल. साधना के रास्ते आत्मा के वास्ते चल रे राही चल, मुक्ति की मंजिल मिले शांति की सरसिज खिले, चल रे राही चल, चल रे राही चल. म्हणून आपण भावनिक न होता कर्तव्यनिष्ठ होऊन जे जे आपले जीवनातील कर्तव्य त्या सगळ्या कर्तव्यांचं पालन करून एक दिवस आपला हा चालणं प्रवासामध्ये रूपांतरित व्हावं आणि त्या प्रवासाचा शेवट वर्तमान समाधीनं आणि संसाराचा शेवट मोक्षानं व्हावा. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त होतो. नमतो सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा. एक मिनट.